नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दिक सर्वांचं एकदम मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिलाच असताना आणि थंबनेल पाहून तुम्ही लगेच व्हिडिओ पाहण्यासाठी आले असतील, काय अपडेट आली. तर एकदम व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ पाहिजे. एक 5 मिनिटाचा व्हिडिओ असणार, एक 4-5 मिनिटं वेळ द्या फक्त. का ज्या विद्यार्थ्यांचं 27,000च्या लिस्टमध्ये नाव आलेले, 27,000 पदांच्या लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्या म्हणजे 27,000ची जी लिस्ट लागली आता शॉर्ट लिस्ट त्या दिवशी, आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आले 27,000 लोकांची, त्यांनी हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित पाहायचा. 27,090 काहीतरी मुलं आहेत. एकदम शेवटपर्यंत एक जास्त वेळ, एक 5 मिनिटं घेतो तुमचे, 5-10 मिनिट, 5-6 मिनिटं. मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची परीक्षा असे बऱ्याच ठिकाणी टेलिग्राम चॅनल असतील किंवा इतर युट्यूब चॅनल असतील किंवा कोणी भरपूर ठिकाणी चाललं होतं का जूनच्या 29 जूनच्या दरम्यान होणार, 29च्या जूनच्या, तर ती जूनमध्ये होणारी जी परीक्षा आहे ही होणार नव्हती, झाली नाही, आणि ही परीक्षा पण लांबणीवरती गेलेली आहे. त्यावेळेस मी पण सांगितलं होतं की जूनमध्ये परीक्षा होणं शक्य नाही. याचं कारण एक सांगतो मित्रांनो, जर हायकोर्टला तुमची एक्झाम जर घ्यायची असेल, सपोज आज 2 जुलै तुमची एक्झाम जर 15 जुलैला घ्यायची असेल हायकोर्टला, तर कमीत कमी आधी 6-7 दिवस हॉल तिकीट यावं लागतात, आणि त्याच्या अगोदर हायकोर्ट तर तुमच्या डेट डिक्लेअर करतं डायरेक्ट. बरेच जण सांगतात डायरेक्ट हॉल तिकीट. प्रत्येक एक ना एक गोष्टीला, साधी एक मायक्रो गोष्ट जरी असेल तरी कोर्टाचा रूल आहे का त्या ठिकाणी नोटीस काढलं जातं, त्या ठिकाणी ते नोटीसच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जातं. मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट लिपिकची लेखी परीक्षा कधी होणार मी तुम्हाला एकदम परफेक्ट सांगणार आहे. परीक्षाचं ठिकाण कोणतं असणार आहे, परीक्षा कोठे होणार आहे, हे पण व्यवस्थितरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं 27,000 पदांच्या यादीत नाव आलेले, ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेला सामोरे जायचे फक्त 20 ते 25 दिवसामध्ये, त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज का जी हायकोर्टाच्या पाठीमागील संपूर्ण पेपर आणि अभ्यासक्रमावर आधारित असणारी ऑनलाईन टेस्ट सिरीज बद्दल पण मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे. माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर आहे, स्क्रीनवरती पण तुम्हाला माझा हा मोबाईल नंबर दिसतोय. या मोबाईल नंबरवर तुम्ही जाऊन मला व्हॉट्सअपला SMS करू शकता आणि टेस्ट सिरीजला ऍडमिशन घेऊ शकता. हा माझा मोबाईल नंबर आहे 9765853675 9766853675. आलं लक्षामध्ये मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट लिपिक लेखी परीक्षा जून मध्ये होणारी परीक्षा लांबणी पडलेली आहे. मग नंतर परत आवाज उठला का जुलैच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार. आज 2 जुलै आहे मित्रांनो, 2 जुलै, आणि जर परीक्षा ह्या आठवड्यात जर व्हायची असती पहिल्या, तर 2 जुलै आज आहे, तर आजच सगळं काय झालं असतं, नोटिफिकेशन आलं असतं. तर पहा, आता परीक्षा मी तुम्हाला सांगितलं होतं का 15 जुलैच्या दरम्यान परीक्षा होईल, असं मी तुम्हाला स्वतः सांगितलं होतं एका व्हिडिओच्या माध्यमातून. पण आज मी तुम्हाला सांगतो परीक्षा ही 15 जुलैच्या पुढे जाण्याची शक्यता नाही, तर 100% पुढे जाणार आहे. कारण की, आणि अजून एक, परीक्षा कोठे होणार, 27,000 मुलं आहेत, मुंबईला परीक्षा होणार का? होय, मुंबईला पण परीक्षा होणार आहे, आणि मुंबई सोबतच इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा सेंटर येणार आहे 100%. लक्षामध्ये 100-200% डायरेक्ट इतर जिल्ह्यांमध्ये पण सेंटर असणार आहे. कारण का 27,000 मुलं आहेत, 36 जिल्हे आहेत. जर ऍव्हरेज काढलं तर मला वाटतं पुणे आणि नाशिक मध्ये काहीतरी 1,000 प्लस विद्यार्थी असतील कदाचित, बाकी सगळी 500-700च्या दरम्यान विद्यार्थी. त्याच्यामुळं कदाचित प्रत्येक जिल्ह्याला सेंटर देऊ शकतात, किंवा एक 20-25 जिल्हे किंवा 15-20 जिल्हे असे सिलेक्ट करतील का त्या ठिकाणी तुम्हाला काय असणार मित्रांनो, परीक्षेचं सेंटर असण्याची शक्यता आहे. तुम्ही म्हणाल सर ही माहिती कुठून आणली, तुम्ही काही मनाने सांगू राहिले का? नाही, लक्षात ठेवा, तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत असतो, माहिती अधिकृत असते. फॉलो करा, करू नका. टेलिग्रामवरती काही पण गप्पा मारणं किंवा काही फेकत नाही मी, तर एकदम व्यवस्थित सांगतो. ही जी परीक्षा आहे मित्रांनो, ही परीक्षा आपली जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. अजून पण सांगतो, 2-3 तारखा डिक्लेअर पण होण्याची शक्यता आहे. त्या 2-3 तारखांपैकीच एका तारखेला कधीतरी आपली परीक्षा होणार आहे. परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी परीक्षा होणार आहे, एकाच वेळेला, एकाच सगळ्या गोष्टींना ती परीक्षा होणार आहे. त्याच नंतर 27,000 जे विद्यार्थी, त्या सर्व विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार आहे. आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर जो आपला निकाल लागल, कट ऑफ लागल, तो कट ऑफ असा लागणार आहे की ज्याला जास्तीत जास्त मार्क आहे. भरपूर विद्यार्थी खुश राहतात का सर मला टेस्ट सिरीजला 50 मार्क पडले मी पास झालो, 45 पडले मी पास झालो, 55 पडले मी पास झालो. कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होणे म्हणजे त्याच्यात सिलेक्शन होत नाही. तर लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेमध्ये सगळेच विद्यार्थी पास होतात, यावं लागतं, ते आपल्याला मेरिटमध्ये यावं लागतं. जर मोस्ट ऑफ, जर 27,000 पैकी जर त्यांना सपोज 27 मुलं घ्यायचे, 10%,
असं समजा, किंवा 5,000 मुलं घ्यायचे असं समजा, आणि जर 5,000 मुलं जर त्यांना 65च्या वर जर भेटले तर लक्षात ठेवा आपला कट ऑफ हा 65 असणार आहे. मग तू 5 झाला 62 मार्क पडून, 60 मार्क पाडून 55, पण 5 झाला पण फायदा झाला का? नाही. कट ऑफ मध्ये येणं गरजेचं असतं. त्या कट ऑफ संदर्भात मी स्पेशली वेगळा व्हिडिओ टाकेल का कट ऑफ किती लागू शकतो, काय लागू शकतो. मात्र मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो का जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे, आणि जर जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये परीक्षा झाली नाही तर ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये परीक्षाचं शेड्यूल येऊ शकतं. परीक्षा ह्या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा आत्ताच्या माहितीनुसार सांगतोय, पुढं काही बदल होईल तर मी सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये काही न्यायालयीन गोष्टीमध्ये जर काही बदल झाला तर मी सांगू शकत नाही. पण आत्ताच्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो का परीक्षा ह्या इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी 100% नव्हे, 200% नव्हे, 500% सांगतो का या ठिकाणी परीक्षा होणार आहेत. मात्र त्याचबरोबर परीक्षेच्या 2-3 तारीख पण डिक्लेअर झालेल्या आहेत. मात्र त्याच्यापैकी कोणत्या एका तारखेला योग्य ठिकाणी ती परीक्षा घ्यायची याच्यावरती काम चालू आहे, आणि त्यानुसारच या ठिकाणी चालणार आहे. लक्षात ठेवा, मला ही माहिती कोणी सांगितलेली नाही. मी ही माहिती काय नाही किंवा कोणी किंवा एखाद्या कर्मचाऱ्याने सांगितली किंवा मला कोणी मित्र तिथे आहे किंवा कोणी असतलं काय नाही. पण मी तुम्हाला जी माहिती सांगितली ही माहिती खरी ठरेल. ओके. फक्त ही माहिती एक 7 तारखेनंतर किंवा 6 तारखेनंतर कुठल्या प्रकारचा काही बदल जर झाला तर सांगू शकत नाही. पण जरी बदल झाला तरी मी तुम्हाला नक्की सांगेल का मी सांगितलेल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलं होतं आणि अशामध्ये असा बदल झालेला आहे. ओके. परीक्षा आपल्याला नाशिकला पण देता येऊ शकते, पुण्याला पण देता येऊ शकते, संभाजीनगरला देता येऊ शकते, नागपूरला पण देता येऊ शकते, मुंबईला पण देता येऊ शकते. असे सेंटर आपले असणार आहे. कारण का 27,000 विद्यार्थ्यांना वन टाइम एका वेळेस एका ठिकाणी शक्य होणार नसल्यामुळं या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी सुद्धा आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे बाकीच्या ठिकाणी सुद्धा ह्या परीक्षा आपल्या होणार आहे. तत्पूर्वी मी तुमचं फक्त एक मिनिटं घेतो. जे विद्यार्थी जिल्हा कोर्टची तयारी करतात आणि तयारी करत असताना आपल्या 27,000 म्हणजे हायकोर्टचे, बॉम्बे हायकोर्ट जिल्हा कोर्टचे नाही, बॉम्बे हायकोर्टची मध्ये ज्या 27,000 पदांची यादी लागली आणि त्या 27,000 पदांच्या यादीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्रात एकमेव अशी पोलीस ते माझं वनरक्षक आणि पोलीसवरती जास्त कामकाज असतं त्याच्यामुळे ते लक्षात आलं. लक्षात ठेवा, बॉम्बे हायकोर्टाची मागील संपूर्ण पेपरवर आधारित असणारी आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणारी महाराष्ट्रातली एकमेव टेस्ट सिरीज म्हणजेच हार्देज ऑनलाईन अकॅडमी आयोजित बॉम्बे हायकोर्ट लिपिक टेस्ट. आपल्या बॅचचं नाव आहे सुपर 30 बॅच. मित्रांनो, आजपर्यंत 20 पेपर झालेले आहेत. तुम्ही ऍडमिशन घेतलं का तुम्हाला 20 पेपर लगेच भेटणार आहे आणि इथून पुढचे 10 पेपर परीक्षेचा शेड्यूल येत नाही, त्याच्यामुळे आपण आजपासून पेपरच्या शेड्यूल मध्ये बदल करतोय. रोज एक पेपर व्हायचा, आता आपण दिवसाआड एक पेपर घेणार आहे आणि आपली ही बॅच आहे सुपर 30 बॅच. 21 जुलैला आपण ती बॅच संपवतोय आणि कदाचित तुमचा पेपर पण 21 जुलै नंतरच होऊ शकतो. पण जर पेपर आधी आला, काही नोटिफिकेशन आलं, पेपरची डेट जर आधी आली तर आपण पुन्हा तुमच्या डेली रुटीन नुसार पेपर घेणार आहे आणि पेपरच्या अगोदर तुमचे 30 पेपर सुपर 30 बॅचचे 30 पेपर आपण सुरू करणार आहे. चला तर मग बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी काय करायचंय, शॉर्टलिस्ट मध्ये त्या विद्यार्थ्यांचे 27,000 मुलांचे जे नाव आलेले आहेत त्या मुलांसाठी मित्रांनो जास्त मोठी रक्कम नाही, फक्त 150 रुपये फी पे करायची मित्रांनो. आणि 150 रुपये फी पे करून मित्रांनो आपल्याला टेस्ट सिरीजला प्रवेश घ्यायचा आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणारी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे मित्रांनो. माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा नंबर तिथे जाऊन क्लिक करा लिंकला, लगेच तुम्ही मला मेसेज कराल किंवा नंबर पण मी सांगतो. आजच आपला प्रवेश करा. संपूर्ण कोर्ट अभ्यासावर आधारित आहे. मागील 20 पेपर तुम्हाला लगेच मिळतील प्रवेश घेतला. एकही पेपर मिस होणार नाही. जरी 9 जूनला आपली बॅच चालू झाली असली तरी एकही पेपर आपला मिस होणार नाही. सगळे पेपर भेटतील. संपूर्णतः पेपर हा इंग्रजीमध्ये असणार, लक्षात ठेवा. संपूर्णतः पेपर कोर्टच्या बेसवरती इंग्रजीमध्ये असणार आहे. बॅच मध्ये तुम्ही रेग्युलर जॉईन होऊ शकता. परीक्षेची तारीख कदाचित मी तुम्हाला सांगेल केव्हा परीक्षा होणार आहे काय. आता जे मी तुम्हाला सांगितले जे काही व्हिडिओमध्ये त्यानुसारच शेड्यूल असणार आहे. फक्त जर याच्यामध्ये काही कोर्टाने काही बदल केला तर आपण त्यामध्ये काहीच हस्तक्षेप करू शकत नाही. कारण की तुम्हाला माहितीसाठी सांगतो, सगळे अपडेट तुम्हाला बाहेर येऊ शकतात. कोर्टचे अपडेट कधी बाहेर येत नाही. कोर्टची माहिती गोपनीय असते. कोर्टच्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली असतात. आणि लक्षामध्ये माननीय उच्च न्यायालय येते आणि माननीय उच्च न्यायालय तुम्हाला माहिती आहे भरती प्रक्रिया एकदम पारदर्शक स्ट्रिक्ट होणार, त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. तर मित्रांनो,
संपूर्णतः टेस्ट सिरीज डिपेंड आहे, तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता. मग काय करायचं टेस्ट सिरीज साठी? हा माझा मोबाईल नंबर दिसतो स्क्रीनवरती, स्क्रीनशॉट करून घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर तिथे जा, व्हॉट्सअपला मेसेज करायचा तुम्हाला 9766853675. मित्रांनो उशीर करू नका. 150 रुपये म्हणजे 2-3 आपण एक टायमाला नाश्त्याला गेलो तर आपले 300 रुपये जातात. मात्र या 150 रुपयात आपल्याला 30 पेपर भेटणार आहे आणि हे पेपर पूर्णतः इंग्लिश विषयामध्ये भेटणार आहे. आज माझे असे काही विद्यार्थी आहे का पहिल्या 10 पेपर पर्यंत त्या विद्यार्थ्यांना 65चा स्कोर जात नव्हता. आज ते विद्यार्थी 20व्या पेपर नंतर त्या विद्यार्थ्यांच्या 80, 75, 74 असे स्कोर व्हायला लागलेले आहेत. म्हणजे ह्या टेस्ट सिरीजचा पूर्णपणे विद्यार्थ्यांना फायदा होतोय. 30च पेपर असणार आहे. त्याचबरोबर ग्रुपच्या माध्यमातून इतर मार्गदर्शन असणारे काही पीडीएफच्या स्वरूपात काही देता आलं तर परीक्षेपर्यंत मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र फक्त 150 रुपयामध्ये तुम्हाला ही बॉम्बे हायकोर्टची लिपिक टेस्ट आहे. लिपिक टेस्टला प्रवेश घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, त्या ठिकाणी जायचं, व्हॉट्सअपला SMS करायचं मस्तपैकी, सर आय वॉन्ट टू द परचेस बॉम्बे हायकोर्ट टेस्ट असा मेसेज टाकायचा. त्यापेक्षा 150 रुपये फोन पे, गुगल पे याच नंबरला करायचे 9766च्या. त्याच्यावरती आपलं नाव टाकायचं, जिल्हा टाकायचा आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा. काहीच फोन करायची गरज नाही, मेसेज करायची गरज नाही. आपल्याला पिन आणि ID येऊन जाईल. पेपर हा ऑनलाईन असल्यामुळे हा फक्त तुम्हाला एकट्याला सोडवता येणार, दुसरं कोणालाही सोडवता येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पेपर ऑनलाईन ठेवण्याचा एकच उद्देश टाइम मॅनेजमेंट. का टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचा असतो परीक्षेमध्ये आणि हा टाइम मॅनेजमेंट आपला झाला पाहिजे. त्या टाइम मॅनेजमेंटसाठी आपण या टेस्ट सिरीज ऑनलाईन स्वरूपात सुरू केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मी भरपूर टेस्ट सिरीज पाहिल्या, पूर्णपणे मराठीचे 50, इंग्लिशचे असं नाही, आपलं पूर्णतः 10 मार्काला सामान्य ज्ञान, 10 मार्काला मराठी, 10 मार्काला कॉम्प्युटर, 20 मार्काला इंग्लिश, 20 मार्काला बुद्धिमत्ता, 20 मार्काला गणित. जशा पद्धतीनं कोर्टाचा पॅटर्न, ज्याप्रमाणे कोर्टाच्या जाहिरातीमध्ये अभ्यासक्रमाचा पॅटर्न दिलेला आहे, सेम त्याच पॅटर्नवरती आधारित आपली टेस्ट सिरीज असणार आहे. उशीर करू नका. 20 पेपर झाले, तुम्ही आजही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला कमीत कमी 10 दिवस ते पेपर सोडवावे लागतील किंवा 5-10 दिवस लागतील किंवा तुम्ही टप्प्याटप्प्याने ते पेपर सोडवू शकता. एकदा प्रवेश घेतल्यावर तुम्ही ऑनलाईन पेपर केव्हाही सोडवू शकता. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लोड घेऊ नका. 27,000 मुलांच्या यादीत जर आपलं नाव आहे तर डायरेक्टली जा, 150 रुपये फोन पेला पे करा आणि 9766853675 माझा व्हॉट्सअप नंबर, गुगल पे नंबर, फोन पे नंबर याच्यावरती संपर्क करा, जेणेकरून आपल्याला टेस्ट सिरीजचा पूर्णपणे काय करता येईल, लाभ घेता येईल. ओके, आता आपण परत आपल्या मुख्य विषयाकडे जातोय. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट की आपल्याला बघा टायपिंग झाल्या, पेपर झाल्यानंतर टायपिंग होणार का डीबी होणार याच्यामध्ये बरेच जण कन्फ्युज आहे. मी तुम्हाला आज एक प्रमुख गोष्ट सांगतो, सगळ्यात प्रधान महत्वाची गोष्ट असेल का ह्या कोर्टाच्या काय होईल, आधी काय होईल, नंतर काय होईल, निकाल कधी लागेल, अपडेट कधी, हे कोणालाच माहित नसते मित्रांनो. त्याच्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा, विश्वासाचा विषयच येते, ते माहितच नसते कोणाला. अलग लक्षामध्ये ते परफेक्ट. आता मी हे सांगितलं हा एक अंदाज सांगितलाय, मला कोणीही सांगितलेलं नाही, मी हा अंदाज सांगितला, पण हा अंदाज परफेक्ट असणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. माझा एक अंदाज आहे, माननीय उच्च न्यायालयाच्या भरती संदर्भातील हा मी मांडलेला माझा स्वतःचा एक अंदाज आहे, स्वमत आहे माझं. ते मला काही कोणी सांगितलं नाही का बाबा येईल असंच होणार, पण मी एक सांगतो तुम्हाला का जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. जर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा झाली नाही तर ऑगस्टच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक मध्ये परीक्षा होईल. परीक्षा ही सगळी विद्यार्थ्यांची परीक्षा मुंबईत होणार नाही, कदाचित सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा ज्याच्या त्याच्या सोयीनुसार जिल्हा केंद्रावरती आपापल्या होम ग्राउंडला ती परीक्षा होण्याची चान्सेस 90% नाही, 55% नाही, 99% आहेत. त्याच्यामुळं याच्यात मी जे सांगितले आतापर्यंतची सद्यस्थिती हायकोर्टाची, ओके, आतापर्यंतची सद्यस्थिती. पण याच्यात जर पुढे काही बदल झाला तर मला काहीच माहिती नाही, पण बदल झाल्यानंतर मी परत तुम्हाला सद्य परिस्थिती सांगा. ओके, ठीक आहे, चालते. भेटू मित्रांनो आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. आणि हो, बरेच जण विद्यार्थी म्हणतात का सर लेखी परीक्षा, टायपिंग, कागदपत्र तपासणी. मित्रांनो 27,000 पैकी निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी लेखी परीक्षेतच उडणार आहेत, म्हणजे बाद होणार आहेत. त्याच्यानंतर टायपिंगच्या परीक्षेमध्ये निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी बाद होणार आहे. राहिला प्रश्न कागदपत्र तपासणी. कागदपत्र तपासणीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बाद होतात. मुलाखतीत तर विचारूच नका, मुलाखतीत तर कुठेतरी 15-20 मधला एक सिलेक्ट होतो. आणि राहिला प्रश्न निकालाचा, म्हणजे आपल्या या सगळ्या गोष्टीला 2 ते 2.5-3 महिने म्हणजे दिवाळीपर्यंत ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होईल तो कदाचित दिवाळीमध्ये जॉईनिंग त्याला भेटेल. म्हणजे दिवाळीपर्यंत ही प्रोसेस चालेल किंवा वाटत नाही. आता जुलै आणि ऑगस्ट, जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत ही प्रोसेस आपली संपूर्ण प्रक्रिया पार पडू शकते. ओके, ठीक आहे, चालते मित्रांनो. भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. आणि हो, ते टेस्ट सिरीजचं पहा, जर लावायची असेल टेस्ट सिरीज आपल्याला
तर जॉईन करून घ्या. खाली माझा नंबर आहे. टेस्ट सिरीज फार छान आहेत, अतिशय दर्जात्मक टेस्ट सिरीज आहेत का ज्याच्यातून मी म्हणतो 150 रुपये तुमचे असं समजा का 150 रुपये हरवले असंच समजा. आणि सगळ्यात महत्त्वाचं पेपर सोडवल्यानंतर मला सांगा का सर तुम्ही 150 रुपयात किती मटेरियल दिलं, गणित असन, विश्लेषण असन, काही प्रश्नांचं, काही दर्जात्मक क्वेश्चन असतील, सगळ्या पाठीमागील क्वेश्चन पेपरचा आपण आढावा घेतलेला आहे आणि त्या क्वेश्चनच्या आढाव्यानुसार आपण इतिहास असन, भूगोल असन, करंट असन हे आपण टाकतो. ओके, चालते मित्रांनो, भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी रजा घेतो. जय हिंद, जय भारत. आता व्हिडिओ थोडासा मोठा होणार तर बऱ्याच अडचणी प्रश्न होते मुलांचे, मी याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचे रॅन्डमली सगळ्यांचे उत्तर दिलेले आहेत. ओके, चालते. जय हिंद, जय भारत.